शेतकरी कर्जमाफीचा अहवाल राज्य सरकारकडे लवकरच सादर। हाय हॅलो नमस्कार, आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे। आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहोत। परंतु जर आपण पहिल्यांदाच या चॅनेलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल येत्या महिन्याभरामध्ये राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे। समितीच्या सदस्यांकडून अभिप्राय मागवण्यात आला आहे। त्यानंतर येत्या काही दिवसात बैठकीत त्यावर चर्चा होऊन हा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे। राज्यात 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत असलेले 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केलेली आहे। माजी सनद अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे। कर्जमाफी देताना याचाही विचार होणार। ही कर्जमाफी देताना सहकार विभागातर्फे वेगवेगळ्या योजनांमधील शेतकऱ्यांची संख्या, शेतकऱ्यांकडे उपलब्ध जमीन, त्या जमिनीचा पिकांसाठीचा वापर, केंद्र व राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या निधीचा लाभ घेणारे शेतकरी, अतिवृष्टीत मदत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या, तसेच साखर कारखान्यांना ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना नियमित FRP मिळत असल्यास अशा शेतकऱ्यांची संख्या गोळा करण्यात येत आहे। परंतु ही फक्त सूत्रांची माहिती आहे। ही समिती साधारणपणे एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये आपला अहवाल सादर करणार आहे। आतापर्यंत तरी यामध्ये मुदतवाढ मागण्यात आलेली नाही। या समितीच्या माध्यमातून अहवाल सादर करण्यात येईल व पुढे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अहवाल मांडण्यात येईल। यामध्ये देण्यात आलेले निकष, अटी, शर्ती कोणत्या असतील व काय काय उपाययोजना करण्यास सुचवल्या जातील, या सर्वांच्या आधारे पुढे शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ज्या काही पात्रता असतील त्या पात्रतेचा GR निर्गमित करण्यात येईल। म्हणजेच याचा अर्थ असा आहे की या समितीचा अहवाल येण्यासाठी एप्रिलचा 3रा आठवडा लागणार आहे। त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल, म्हणजे जो GR आपण एप्रिलमध्ये येईल असे समजत होतो तो आता मे मध्ये देखील येऊ शकतो। या योजनेमध्ये सांगितल्या जाणाऱ्या अटी, शर्ती व पात्रता या योजनेचा जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत फक्त बातम्या असणार आहेत। त्यामुळे GR येण्याची वाट पाहावी आणि GR आल्यानंतर शेतकऱ्यांना या संदर्भातील अटी, शर्ती, पात्रता व निकष हे समजणार आहेत। जे जे अपडेट येतील ते आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवरती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।